श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा आपण सहज म्हणतो देव आपली परीक्षा घेत आहे. पण खरंच स्वामी आपली परीक्षा घेत आहेत हे ओळखायचं कसं? चला तर आज आम्ही तुम्हाला काही संकेत सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला कळेल की स्वामी महाराज आपली परीक्षा घेत आहेत. ते प्रत्येकाची परीक्षा ही वेगवेगळ्या परिस्थितीतून घेत असतात. कधी सुखात परीक्षा घेतात, तर कधी दुःखात, तर कधी संकटात. तर प्रत्येक परिस्थितीत स्वामीवर तुमचा विश्वास अढळ राहिला तर समजून जा तुम्ही स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. पण जर अशा स्थितीत मन थोडं जरी डगमगलं ना, तर स्वामीवरील श्रद्धा कमी झाली किंवा विश्वास उडून गेला तर लक्षात ठेवा स्वामींच्या परीक्षेत आपण फेल झालो आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा आपल्या आयुष्यात नेमकं काय घडतं. बघा, तुम्हाला हे 5 संकेत स्वामी महाराज देणार आहे. त्याच्यावरून समजून जा की ते तुमची परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत तुम्हाला कसं उत्तीर्ण व्हायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा. भक्तीच्या मार्गावर किती काळ थांबतो, किती कठीण प्रसंग आला तरी तो श्रद्धा ठेवतो हे पाहायचं आहे. त्यामुळं आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, तुम्हाला उपयोगी वाटणारा हा व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. श्री स्वामी समर्थाच्या चरणी मनापासून वंदन. बघा, सेवेकरी सुखात आनंदाने ऐश्वर्यात राहतात तेव्हा प्रत्येक संकटातून स्वामी महाराज त्यांचे रक्षण करत असतात. बघा, आपल्याला काय होतं की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत, तर त्यावेळेस पहिला संकेत असतो की आपल्या आयुष्यातील दुःख खूप वरी गेले आहे. म्हणजे कसं, जेव्हा आपल्या एखाद्या सेवेकऱ्यांची परीक्षा स्वामी महाराज घेतात तेव्हा त्या व्यक्तींच्या आयुष्यातील दुःख हळूहळू वाढतं. म्हणजे खूप असं उंच गगनाला जातं. आयुष्यातले सगळेच दरवाजे बंद झाले आहेत. कुठं जावं, काय करावं, कोणाकडे मदत मागावी हेच त्या सेवेकऱ्यांना कळत नाही. आपण शक्य ते सगळे प्रयत्न करून पाहतो, मेहनत करतो, धडपड करतो, पण तरीसुद्धा काही हाती येत नाही. फक्त अपयश आणि निराशाच हाती येते. मन पूर्णपणे हताश होऊन जातं आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो, आता पुढे काय करायचं. खरंच तुमच्या आयुष्यात असं काही घडत असेल तर प्रत्येक प्रयत्नानंतरही तुम्हाला केवळ निराशाच हाती मिळत असेल तर सेवेकऱ्यांनो लक्षात घ्या, स्वामी तुमची यावेळेस परीक्षा घेत आहेत. ती यासाठी, कारण ज्याप्रमाणे हिरा चमकण्यासाठी त्याला तासावेच लागते, सोनं शुद्ध होण्यासाठी त्याला अग्नीच्या प्रखर तापातून जावंच लागतं. अगदी त्याचप्रमाणे जर तुमच्या आयुष्यातही सतत अडचणी येत असतील, एकामागून एक संकट येत असतील, पण तरीही तुम्ही जर प्रत्येक कठीण परिस्थितीत सामोरे जात असाल, तिथं हार न मानता पुढे राहत असाल, तर विश्वास ठेवा एक दिवस नक्कीच तुमच्या पदरात यश मिळणार आहे. तुमच्यापर्यंत ते यश येईल. तुमचं आयुष्य पुन्हा आनंदाने आणि समाधानी भरभरून जाईल. त्या दिवशी मागे वळून न पाहताना तुम्हाला हे नक्की जाणवेल की त्या यशासाठी, त्या सुखासाठी या कठीण काळातून जाणं खूपच आवश्यक होतं. बघा, दुसरा संकेत म्हणजे काय, तर स्वामीवरील विश्वास कमी न होऊ देणे. बघा, सेवेकरी काय करतात, संकटात आयुष्यात असा काळ येतो की ज्याला पूर्णपणे ते आतून मोडत असतात, म्हणजे निराश असतात. समस्याचा भार इतका वाढतो की मन सहनशक्तीच्या पलीकडे जातं. अशा वेळी स्वामीवरचा विश्वास कमी होऊ लागतो. मनात प्रश्न निर्माण होतात, खरंच देव आहे का? माझ्याच आयुष्यात असं का घडते? अनेक लोक तर स्वामीकडे नाव घेणंही सोडून देतात. ते नास्तिक बनतात. तरीसुद्धा त्यांचं चांगलं होतं, परंतु माझ्या बाबतीत असं का? आपल्याला असा प्रश्न आपल्या मनात येतो. पण असं का? आपल्या आयुष्यातच असं का? पण हे लक्षात ठेवा, हा एक मोठा संकेत असतो की स्वामी आपल्या परीक्षा घेत आहेत आणि ही परीक्षा इतकी कठीण असते की खूपच थोडे लोक त्यात उत्तीर्ण होतात. अनेक जण या परीक्षेत अपयशी ठरतात. काही जण चुकीच्या मार्गावर जातात आणि हळूहळू वाईट मार्गाला सुद्धा ते लागतात. पण जो या परीक्षेत पास होतो तो माणूस स्वतःवर आणि स्वामीवरचा विश्वास कधीच कमी होऊ देत नाही. कितीही वाईट परिस्थिती आली, कितीही संकट समोर उभी राहिली, तरीही तो धैर्याने परिस्थितीचा सामना करतो. तो मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो, संयम सोडत नाही, श्रद्धा सोडत नाही. मनात एकच भाव ठेवतो, स्वामी जे करतील ते माझ्या चांगल्यासाठीच असेल. जर या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झालात
तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर सर्वात आधी स्वामीवर आपल्याला पूर्ण विश्वास ठेवावा लागेल. कारण एक दिवस असा नक्की येईल की सगळं काही हळूहळू ठीक होईल. त्या दिवसापर्यंत तुम्हाला फक्त स्वतःवरचा आणि स्वामीवरचा विश्वास टिकावाचा आहे आणि मनातील हिंमत सोडायची नाही. दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतच, हीच तर ईश्वरांची माया आहे. बघा, कुठं ऊन असतं तर कुठं सावली असतं, कुठं अंधार असतो तर कुठं प्रकाश असतो. जेव्हा आयुष्यात दुःख येतं तेव्हा दुःखामागून सुखसुद्धा येत असतं. अडचणी आणि समस्या हे उभा राहतात तेव्हा माणसाला कळतं सुखाची खरी किंमत काय असते. भुकेल्यालाच अन्नाची किंमत कळते. अन्न किती गरजेचं आहे, अन्न किती महत्त्वाचं आहे आणि अन्न किती अनमोल आहे हे तोच अनुभवतो ज्याच्या डोक्यावर छप्पर नाही. तोच घराचं मोल खऱ्या अर्थाने जाणतो. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एखाद्या वाळवंटात जाता ना तेव्हा तुम्हाला पाण्याची किंमत कळते. दुःख आलं ना सुख येतंच हे लक्षात ठेवा. कारण दुःखाच्या पाठोपाठ सुख येतं हा नियम आहे. त्यामुळं थोडं दुःख सोसा, आयुष्यात तुमच्या नक्की सुख येईल. आणि सुख आणि दुःख ह्या दोन्ही आपल्या आयुष्याच्या घटक आहेत, भाग आहेत, हे समजून जा. बघा, तुमच्या दारात कधी एखादा भिकारी आला, कधी प्राणी येत असेल तर स्वामी महाराज तुमची परीक्षा घेतात हे लक्षात ठेवा. कारण जेव्हा आपल्या आयुष्यात असे प्रसंग आपोआप येतात जे आपल्या मनाची खरी परीक्षा हे घेत असतात. अनेकदा असं घडतं की तुम्ही जेवण करत असता आणि नेमकं त्या क्षणी कोणी भुकेलेला माणूस तुमच्या दारात येऊन अन्न मागतो. कधी तुमच्या दारात गाय उभी राहते, कधी कुत्रा, तर कधी एखादी मांजर येते. त्यावेळी पाहिलं जातं ते तुमचं मन, तुमची दानत किती आहे हे स्वामी महाराज तुमचं पाहतात. तुमच्या ताटातील एक भाकर, एक घास त्यांना खायला द्या की नाही हे स्वामी महाराज पाहत असतात. अशावेळी जर तुम्ही तोंडचा घास दुसऱ्याला दिला तर दान खूप मोठं मानलं जातं. कारण श्रेष्ठ सर्वात हे दान आहे, अत्यंत पुण्याचं दान मानलं जातं. स्वामी अशा प्रकारे आपली वारंवार परीक्षा घेत असतात. ते आपल्याला अनेक गरजू लोकांसमोर उभं करतात आणि त्या क्षणी जर तुमच्या मनात त्यांच्याविषयी दया, करुणा आणि आपुलकी जागृत झाली तर समजून जा स्वामींच्या या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण झाला आहात. अनेक कथामध्ये आपण ऐकलं आहे की स्वामी स्वतः कधी गरजू माणसाच्या किंवा एखाद्या प्राण्यांच्या रूपात आपल्या भक्तांचीही परीक्षा घ्यायला येतात. म्हणूनच त्यामुळे गरजू लोकांना मदत करा. आपण या सर्व संकेतावरून पाहिलंच आहे की स्वामी महाराज अशा लोकांना हे मदत करत असतात. त्यामुळे स्वामी महाराज तुमच्यावर प्रसन्न आहेत. ते तुमची परीक्षा कशी घेतात या संकेतावरून तुम्हाला कळले आहे. पहिला संकेत होता की स्वामी महाराजावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, प्राणीमात्रावर दया करा, भुकेलेला अन्न द्या. कारण सर्वात श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे. त्यामुळं अन्नदान करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. अशा प्रकारे स्वामी महाराज तुमची परीक्षा घेत असतील तर समजून जा तुमचं दुःख संपत आले आहे आणि सुखाचे दिवस नक्कीच येणार आहेत. त्यामुळे कठीण काळातही स्वामीवरचा विश्वास डगमगू देऊ नका. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं संयमसुद्धा आपल्याला ठेवायचा असतो. त्या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्यापर्यंत अपयश कधीच येणार नाही. यश तुमच्या जवळच आहे हे लक्षात ठेवा. फक्त आपल्याला विश्वासात डगमगू द्यायचा नसतो. स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामी महाराज नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. त्यामुळं भिवू नका. स्वामी नक्कीच तुमची मदत करतील आणि तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील, मनोकामना असतील ते नक्कीच महाराज पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.